विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहोत हक्क भाग, राईट इश्यू किंवा इश्यू ऑफ शेअर्स टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. आता हक्क भाग म्हणजे काय? नावामध्येच हक्क आहे, म्हणजे कोणाचा तरी हक्क आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. कंपनी कायद्याच्या कलम 81 नुसार सार्वजनिक कंपनीचे प्रथम भाग विक्रीनंतर विक्रीला काढलेल्या भागांचे वाटप करताना कंपनीच्या वर्तमान किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना इतरांच्या आधी भाग मिळण्याचा जो हक्क असतो आणि अशा पद्धतीने केलेल्या भाग विक्रीला हक्क भाग असे म्हणतात. काय सांगलेले पहा कलम 81 नुसार म्हणतात, की पहिला ज्या शेअर इश्यू आहे किंवा पहिली जी भाग विक्री आहे, म्हणजे सुरुवातीला कंपनी ज्यावेळेला सुरू होताना नोंदणी झाल्यानंतर जे शेअर इश्यू काढते, तो सोडून त्याच्यानंतर जेव्हा कंपनी शेअर इश्यू काढेल किंवा भाग विक्रीस काढेल, त्यावेळेला जे भाग विक्रीस काढले असतील, ते पहिल्यांदा आपल्या अस्तित्वात असलेले म्हणजे पहिल्या भाग विक्रीमध्ये ज्यांना भाग दिलेले आहेत किंवा जे जुने शेअर होल्डर आहेत, आपण त्यांना जुने शेअर होल्डर म्हणूया. तर जुन्या शेअर होल्डर्सना पहिल्यांदा हे नव्याने दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा जे भाग विक्रीस काढले जातात, ते पहिल्यांदा विकण्याचा अधिकार हा त्यांना दिला जातो किंवा खरेदी करण्याचा अधिकार हा त्यांना दिला जातो. आणि मग त्यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की नव्याने भाग विक्री काढताना किंवा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा भाग विक्री काढताना पहिल्यांदा जुन्या भागधारकांना ते भाग विकण्याचा जो त्यांना हक्क मिळतो, त्यांना हक्क भाग असे म्हटले जाते. थोडक्यात काय, की ज्या पद्धतीने आपण जनरली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, की जर एखादं घर विकायला काढलं असेल, तर पहिल्यांदा शेजाऱ्यांना विचारलं जातं किंवा त्या भावकीला विचारलं जातं किंवा त्या बांधवांना विचारलं जातं, की तुम्ही घेणार आहात का? जर ते नाही म्हटले, तर इतरांना विकलं जातं किंवा शेत विकायला काढलं असेल, तर पहिल्यांदा भावाला विचारलं जातं किंवा नंतर भाऊ-बंधकीला विचारलं जातं किंवा नंतर मग शेजाऱ्यांना विचारलं जातं. मग ते इतरांना विचारलं जातं. अगदी तशा पद्धतीने ज्यावेळेला भाग विक्रीस काढले जातात, त्यावेळेला ते विक्रीस काढताना पहिल्यांदा ज्या जुन्या भागधारकांना आपण भाग विकण्याचा जो हक्क देतो, त्यांना हक्क भाग असे म्हटले जाते. कारण त्यांचा पहिल्यांदा त्या भागांवरती काय असतो, हक्क असतो आणि कंपनीलाही ते सोयीस्कर जातं, की आपल्या जुन्याच भागधारकांना जर भाग दिले, तर तेच शेअर होल्डर आपले पुन्हा नव्याने जादा शेअर्स त्यांना मिळतात आणि त्यांचे ऋणानुबंध हे अजून पुढे वाढत राहतात. कंपनीलाही भांडवल मिळतं आणि जुन्या भागधारकांना सुद्धा त्यांची भागांची संख्या काय होत जाते, वाढत जाते. आणि जेवढी भागांची संख्या वाढते, तेवढा मतदानाचा अधिकार त्यांना काय होतो, वाढत जातो. म्हणून जुन्या भागधारकांनाच जे नव्याने विक्रीस काढलेले शेअर्स दिले जातात, त्यांना हक्क भाग असे म्हणतात. या कलमान्वये नव्याने विक्रीस काढलेल्या भागांवर सध्याच्या वर्तमान सामान्य भागधारकांचा पहिला अधिकार असतो. इथंच म्हटलेलंच आहे त्यांनी, की पहिल्या नव्याने विक्रीस जर शेअर काढले असतील, तर जुन्या शेअर होल्डरला ते भाग विकण्याचा त्यांचा पहिला काय असतो, अधिकार असतो. जर त्यांनी ते भाग नाकारले, तर ते इतरांना देता येतात. म्हणजे जर त्यातल्या कुणाला नको असतील, तर मग मात्र ते भाग इतरांना विकण्यास किंवा सर्वसामान्य जनतेला विकण्यास काय होतात, तयार होतात. कंपनीच्या संचालकांनी वर्तमान भागधारकांना डावलून आपल्या नातेवाईकांना व मित्रांना भाग वाटप करू नये, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पण याचा काही वेळेला संचालक किंवा प्रवर्तक गैरफायदा घेताना दिसून येतात आणि जर अशा प्रकारे काही वेळेला हे प्रवर्तक किंवा संचालक असे हक्क भाग देताना आपले मित्र, नातेवाईक यांना देण्याचा प्रयत्न करतात. तर असं करण्यात येऊ नये म्हणून जे जुने भागधारक आहेत किंवा जे जुने शेअर होल्डर आहेत, त्यांनाच हे भाग देण्यात यावेत. हा या हक्क भागामागचा काय आहे, उद्देश आहे. परंतु जर पुढील परिस्थिती असेल, तर त्या परिस्थितीत मात्र हक्क भाग दिले जात नाहीत किंवा त्यांना तो अधिकार मिळत नाही. त्यातला पहिला नियम असा आहे, की कुणाला हक्क भाग मिळत नाहीत, तर खाजगी कंपनीने नवीन भांडवल विक्रीस काढले असल्यास. जर खाजगी कंपनी पहिल्यांदाच भाग विक्रीस काढत असेल, तर अशी कंपनी किंवा अशी खाजगी कंपनी हक्क भाग विकू शकत नाही. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कर्जरोख्यांचे विशिष्ट मुदतीनंतर भागात रूपांतर केल्यामुळे भाग भांडवलात वाढ होत असतात. आता काही वेळेला तुम्ही अमलकमिशन, एबसॉर्प्शन आणि एक्स्टर्नल कन्स्ट्रक्शन अकाउंटमध्ये शिकणार आहात. तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तर जुन्या भागधारकांना, जुन्या डिबेंचर होल्डर्सना, सावकारांना त्यांच्या कर्जाच्या बदल्यात भाग दिले जातात. मग असं जर असेल, तर कर्जरोख्यांचं जर त्या मुदतीनंतर किंवा ऑटोमॅटिक रूपांतर होत असेल किंवा डिबेंचरचे भागामध्ये रूपांतर होत असेल, ज्याला आपण रूपांतरित कर्जरोखे असं म्हणतो बघा, कर्जरोख्यांचा एक प्रकार आहे. रूपांतरित कर्जरोखे, की कर्जरोख्यांचे भागांमध्ये काय होतं, रूपांतर होतं. असं जर रूपांतर होत असेल, तर त्यांना मात्र ते हक्क भाग दिले जात नाहीत.
त्यानंतर दीर्घकालीन कर्जरोख्यांना कर्जफेडीसाठी जास्तीचे भाग भांडवल विक्रीला काढून ते भाग फक्त सावकारांना दिल्यास. आता उदाहरणार्थ, की सावकारांचं किंवा कर्जरोख्यांची कर्जफेड करायची आहे. कंपनीकडे पैसा नाहीये. मग त्याच्याऐवजी कंपनी काय करते? स्वतःचे भाग काढते विक्रीस. मग हे भाग फक्त त्यांनाच दिले जातात. जे डिबेंचर्स आहेत आणि जे कर्जरोखेधारक आहेत. मग ते भाग इतर शेअर होल्डर्सना दिले जात नाहीत. ते फक्त त्या सावकारांना आणि फक्त त्या डिबेंचर होल्डर्सनाच दिले जातात. मग अशा वेळेला इतर भागधारकांना मात्र ते हक्क भाग मिळत नाहीत. तर या 3 परिस्थितीमध्ये हक्क भाग म्हणजे जुन्या भागधारकांना हक्क दिले जात नाहीत. त्यानंतर आहेत बोनस भाग. आता बोनस भाग आणि बोनस हा पहिला दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये गफलत होते आणि बरेच विद्यार्थी बोनस भाग म्हणजे कामगारांना मिळणारा बोनस समजतात. दिवाळीच्या वेळेला कंपन्या आपल्या कामगारांना जो बोनस देतात, तो भाग वेगळा असतो आणि भागधारकांना जे बोनस भाग मिळतात, तो भाग वेगळा आहे. तर बोनस आणि बोनस भाग या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे. दिवाळीच्या वेळेला कंपनी आपल्या कामगारांना देते, तो बोनस असतो. तो ॲज भत्ते किंवा एक्स्ट्रा सवलत म्हणून तो दिलेला असतो किंवा कामगारांचा तो डिव्हिडंडचा हक्क असेल त्यांना तो दिला जातो. तर डिव्हिडंड वेगळा आणि बोनस शेअर्स हा भाग वेगळा आहे. दोन्हीच्या शब्दामध्ये फरक आहे. तर कामगारांना डिव्हिडंड दिला जातो. तो कंपनीचा नफा जो मिळतो त्या नफ्यामधून तो डिव्हिडंड दिला जात असतो. पण बोनस भाग जे आहेत, हे बोनस भाग मात्र वेगळे आहेत. बोनस भाग म्हणजे की कंपनी ज्यावेळेला आपल्या भागधारकांना जो लाभांश डिक्लेअर केला जातो वर्षाच्या शेवटी डिव्हिडंड जो डिक्लेअर केला जातो शेअर होल्ड कॅपिटलवरती. तर शेअर कॅपिटलवरचा जो दिलेला डिव्हिडंड असतो, तो डिव्हिडंड जर कंपनी रोख स्वरूपात देत नसेल, त्याच्याऐवजी जर त्या भागधारकांना शेअर्स दिले जात असतील, तर त्या शेअर्सना बोनस भाग असे म्हटले जाते. म्हणजेच कंपनी आपल्या भागधारकांना ज्यावेळेला एक्स्ट्राचे लाभांशाच्या स्वरूपात रोख रक्कम न देता त्याच्याऐवजी जर भाग देत असेल, तर त्या भागांना काय म्हटलं जातं? बोनस शेअर्स असं म्हटलं जातं. बोनस वेगळा, बोनस भाग वेगळा. हा फरक दोन्हीमधला लक्षामध्ये घ्या. मग अशा प्रकारे जेव्हा हे बोनस भाग दिले जातात, त्यावेळेला तो कशातून दिला जातो? कशा पद्धतीने दिले जातात हे भाग आणि कोणाला दिले जातात? ते आपण यामध्ये पाहूया. तर सार्वजनिक कंपनी सामान्यपणे सामान्य भाग आणि अग्रहक्क भागांची विक्री करते. हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. भागांचे 2 प्रकार आहेत, सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग. परंतु ज्यावेळेस एखादी कंपनी सतत विकसित होत असते व सतत तिला मोठ्या प्रमाणावरती नफा मिळत असतो, अशा वेळी कंपनीजवळ मोठ्या प्रमाणात राखीव निधी जमा होतो. त्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणतो. तर अशा प्रकारचा रिझर्व्ह फंड ज्या कंपन्यांना सातत्याने नफा होतो, त्या कंपन्यांकडे हा रिझर्व्ह फंड जास्त असतो. मग या राखीव निधीचा विनियोग कंपन्या तिचे व्यवस्थापन मंडळ कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार राखीव निधीतून अस्तित्वात असलेल्या भागधारकांना बोनस भाग म्हणून देत असतात. म्हणजे ज्यावेळेला कंपनीकडे राखीव निधीचं प्रमाण हे जास्त होत जातं आणि कंपनीला जर अजून भांडवलाची गरज वाटत असेल, तर कंपनी या भागांचे या राखीव निधीतून काय करत असते? विक्री करत असते किंवा बोनस भाग देत असते. आणि राखीव निधीतून भागधारकांना पैसे न भरता जे भाग मिळतात त्यांना बोनस भाग असे म्हणतात. आता या ठिकाणी एक फरक एवढाच आहे, की भाग विक्री मध्ये भागधारकांना भाग मिळतात त्याच्या बदल्यात त्यांनी कंपनीला पैसे द्यायचे असतात किंवा त्या भागाची किंमत द्यावयाची असते. बोनस भागाच्या बाबतीत फरक हाच आहे, की बोनस भागाच्या बदल्यात भागधारकांना कुठल्याही प्रकारची किंमत द्यावी लागत नाही. तर राखीव निधीतून किंवा लाभांशाच्या जे बदल्यात जे भाग दिले जातात, त्यांना बोनस भाग असे म्हणतात. आणि त्याच्या बदल्यात भागधारकांना कुठल्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नाही. कंपनी कायद्यातील कलम 63 नुसार कंपनी तिच्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना कंपनीचा राखीव निधी किंवा भाग वाढावा रक्कम किंवा तिच्या भांडवल परत निधीतून बोनस भाग देता येतात. कशा-कशातून भाग देता येतात? तर कंपनीचा राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड, भाग वाढावा रक्कम म्हणजे शेअर प्रीमियम आपण जो कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे आणि तिचा भांडवल परत निधी म्हणजे शेअर रिडम्पशन फंड असा एक फंड असतो, की अग्रहक्क भागांचे परतफेड करण्यासाठी एक निधी तयार केला जातो. त्याला शेअर रिडम्पशन फंड असं म्हटलं जातं. तर या 3 ह्याच्यातून या कंपन्या आपल्या भागधारकांना बोनस भाग देत असतात. या भागासाठी भागधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला द्यावा लागत नाही. आता वरील कलमातील तरतुदीनुसार बोनस भाग देण्यासाठी पुढील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. आता बोनस भाग द्यायचा असेल, तर त्याला काय अटी आहेत कंपनी कायद्यानुसार. तर त्या अटी कोणत्या आहेत? पहिली अट आहे, की बोनस भाग देण्याची तरतूद नियमावलीत असावी. नियमावली म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. नियमावलीचे जे 17 नियम आहेत,
त्या 17 नियमामध्ये बोनस भागाची नियम असतो. तर तो नियम किंवा तशी प्रकारची तरतूद ही पहिल्यांदा कशामध्ये असली पाहिजे? नियमावलीत असली पाहिजे. त्यानंतर भागधारकांच्या सभेत बोनस भाग देण्याबाबतचा ठराव संमत केलेला असावा, की बोनस भाग लाभांशाच्या बदल्यात आपल्या भागधारकांना बोनस भाग द्यावयाचे आहेत, असा ठराव भागधारकांच्या सभेत संमत केलेला असला पाहिजे. त्यामध्ये बोनस भाग देण्यासाठी संचालक मंडळाची संमती असावी. भागधारकांनी ठराव पास केल्यानंतर त्या ठरावाला संचालक मंडळाच्या सभेत पुन्हा काय घ्यावी लागते? संमती घ्यावी लागते. त्यानंतर कंपनीने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज वेळोवेळी दिलेले असावे. म्हणजे ही एक अट अशी आहे, की कंपनीने कर्ज ठेवायचं द्यायचं आणि भागधारकांना बोनस भाग द्यायचे. असं करून चालत नाही. तर पहिल्यांदा नोंदणी अधिकारी हे बघतो, की त्या कंपनीने बोनस भाग देण्याच्या अगोदर त्या कंपनीचे जे कर्ज रोखे आहेत किंवा जे कर्ज आहे, त्या कर्जावरचं व्याज हे वेळोवेळी दिलं असेल, तरच बोनस भाग द्यायला परवानगी दिली जाते. तिकडे कर्जावरचं व्याज थकवलंय, कर्ज थकवलेलं आहे आणि इकडे बोनस भाग देते, तर तशा ह्याच्यामध्ये नोंदणी अधिकारी परवानगी देत नाही. त्यानंतर भाग वाटपाच्या वेळी जर काही भागावर रक्कम देय असेल, तर त्यावरील सर्व रक्कम पूर्ण मिळालेली असली पाहिजे. म्हणजे भाग वाटप त्यांनाच बोनस भाग दिले जातात, ज्या भागावरचे पूर्ण रक्कम आलेली आहे. ₹100 चे ₹100 आलेले आहेत. ₹10 असतील तर 10चे ₹10 त्या भागावरचे आलेले असले पाहिजेत. अपूर्ण भागावर बोनस भाग दिले जात नाहीत. ज्या भागावरची पहिल्या भागात जुन्या भागांवरची पूर्ण रक्कम आलेली आहे, अशाच भागधारकांना बोनस भाग दिले जातात. अपूर्ण रक्कम भरलेल्या त्याला आपण फुल्ली पेड अप जे शेअर्स होल्डर म्हणतो अकाउंटच्या भाषेत. तर फुल्ली पेड शेअर असतील त्यांनाच बोनस भाग दिले जातात. पार्टली पेड शेअर्स असतील त्यांना बोनस भाग दिले जात नाही. त्यानंतर कायद्यात दिलेल्या इतर सर्व अटी पूर्ण केल्या पाहिजेत. बोनस भागाच्या संबंधात जर इतर काही अटी असतील तर त्या सुद्धा काय केल्या पाहिजेत? पूर्ण दिल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत कंपनीच्या लाभांशामधून बोनस भाग देता येत नाही. तर लाभांशाच्या रकमेतून बोनस भाग देता येत नाही, पण लाभांशाची जी रक्कम आहे ती रोख स्वरूपात न देता त्याच्या बदल्यात भाग देता येतात. पण लाभांशाच्या रकमेतून मात्र बोनस भाग देता येत नाहीत. तर हा झाला हक्क भाग म्हणजे काय आणि बोनस भाग म्हणजे काय. परीक्षेला तुम्हाला टिपा द्यासाठी विचारलं जातं किंवा अर्थ द्या, व्याख्या द्या. बोनस भाग म्हणजे काय आणि हक्क भाग म्हणजे काय, या स्वरूपात या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा भाग आता आपण पाहणार आहोत कर्मचारी भाग विकल्प योजना, श्वेत सामान्य भाग आणि भागांची पुनर्खरेदी. या 3 संकल्पना वेगवेगळ्या आहेत. या 3 संकल्पनाचा आपण एक एक करून अभ्यास करूया. त्यामधील पहिल्यांदा आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. त्याला एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम असं म्हटलं जातं. कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे ही कोणासाठी असणार आहे? तर कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. कशाच्या संदर्भात आहे? तर भागाच्या संदर्भात आहे. विकल्प आहे म्हणजे ऑप्शन आहे, घ्या किंवा घेऊ नका. आणि काय आहे? ही एक योजना आहे म्हणजे स्कीम आहे. कंपनीची ही स्कीम असते. जशा इतर योजना येतात सरकारच्या, गव्हर्नमेंटच्या, तशा कंपनीच्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली ही योजना आहे. म्हणून तिला कर्मचारी भाग विकल्प योजना असं म्हटलं जातं. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम त्यासाठी कलम 62 आहे. आता हे कर्मचारी भाग विकल्प योजना काय आहे ते आता आपण पाहूया. भाग भांडवल असलेल्या कंपन्यांना आपल्या भांडवलात वाढ करावयाची तर कंपनी कायद्यातील कलम 6 नुसार कंपनीला वाढीव भांडवल मिळवण्यासाठी कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या अंतर्गत भागांची विक्री करता येते. म्हणजे कंपनीला जर अजून भांडवलाची गरज असेल आणि त्याला सर्वसामान्य जनतेला भाग विकायची नसतील, तर आपल्याच लोकांच्याकडून भांडवल गोळा करायचं असेल, तर इतरांना विकण्यापेक्षा जर आपण ते भांडवल आपल्या कर्मचाऱ्यांनाच विकलं, तर कर्मचाऱ्यांचाही फायदा होईल. या कल्पनेतून ही कर्मचारी भाग विकल्प योजना अस्तित्वात आलेली आहे. अशा भागांची विक्री करण्यासाठी विशेष ठराव पास करावा लागतो. जर कर्मचारी भाग विकल्पा अंतर्गत म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्यांसाठी काढलेली भाग विक्री असा साधा आणि सिंपल अर्थ यामध्ये घेऊ शकता. तर अशा भागांची विक्री करण्यासाठी विशेष ठराव पास करावा लागतो. कर्मचारी भाग विकल्प योजना ही कंपनीवरील विशिष्ट कर्मचाऱ्यांना लागू होते. जे कर्मचारी कंपनीमध्ये काम करतात त्यातल्या विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच ही योजना काय होते? लागू होते. पूर्वनिश्चित कंपनीला आपली कंपनीची भाग संख्या खरेदी करण्याचा अधिकार कंपनीद्वारे या कर्मचाऱ्यांना मिळतो. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने विक्रीस काढलेले भाग
खरेदी करण्याचा काय मिळतो? या योजनेमुळे अधिकार मिळतो. मात्र त्यांच्यावर भाग खरेदी केलेच पाहिजेत ही जबाबदारी किंवा कंपल्शन नसते. म्हणजे जरी त्यांच्यासाठी भाग विक्री कर्मचाऱ्यांसाठी जरी भाग विक्री काढलेली असली, तरी त्यांनी ती खरेदी केलेच पाहिजेत, अशा प्रकारची जबाबदारी किंवा अशा प्रकारचं कंपल्शन हे त्यांच्यावरती टाकलं जात नाही. सर्वसाधारण भागांची खरेदी विक्री ज्याप्रमाणे भांडवल बाजारात होते, त्याप्रमाणेच या भागांची खरेदी विक्री होते व केव्हा करावी याचा सुद्धा कर्मचाऱ्यांना विकल्प असतो. म्हणजे इतर जे सरकार सार्वजनिकरित्या भागांची विक्री होते, अगदी त्याच पद्धतीने ही भागांची विक्री होते. ज्यांची इच्छा असेल, ज्या कर्मचाऱ्यांची इच्छा असेल ते घेऊ शकतात. ज्यांची इच्छा नसेल ते नाकारू शकतात. या योजनेद्वारे कंपनी भागधारकांना प्रेरणा देऊन त्यांचे कंपनीचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करते. आपल्याच कंपनीचे भाग आहेत. तुम्ही कर्मचारी आहात, पण जर तुम्ही भाग खरेदी केलेत, तर तुम्ही कंपनीचे भागधारक व्हाल, कंपनीचे मालक व्हाल. अशी प्रेरणा कंपनी याद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना देत असते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा ही कंपनी आता आपली आहे. मी आता ह्या कंपनीचा भागधारक आहे. मी या कंपनीचा मालक आहे. या भावनेतून त्याचा कंपनीला पाठिंबा मिळू शकतो आणि या मधूनच ही कर्मचारी भाग विकल्प योजना अस्तित्वात आलेली आहे. आता ही योजना कोणाला लागू होते किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होते? त्यातला पहिला नियम असा आहे, की भारतात काम करणारे कायमस्वरूपी कर्मचारी, जे पर्मनंट आहेत, जे कंपनीमध्ये पर्मनंट या पदावरती काम करीत आहात आणि जे भारतातच आहेत, अशाच कंपन्यांना ही कर्मचारी भाग विकल्प योजना काय होते? लागू होते. भारताबाहेरील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होत नाही. त्यानंतर कंपनीचे पूर्णवेळ काम करणारे संचालक, फुल टाईम वर्कर जे आपण म्हणतो ज्यांना, फुल टाईम आणि पर्मनंट असे जे वर्कर असतात, त्यांनाच हे भाग खरेदी करण्याचा काय मिळतो? अधिकार मिळतो. त्यानंतर भाग 1 व भाग 2 मध्ये दर्शवलेले सूत्रधारी कंपनीचे सेवक. म्हणजे वरील भारतात काम करणारे आणि पूर्णवेळ काम करणारे, पण कंपनीच्या सूत्रधारी कंपनीमध्ये. आता सूत्रधारी कंपनी म्हणजे काय? ते आपण होल्डिंग कंपनी पाहिलेली आहे. अकाउंटमध्ये सुद्धा तुम्हाला होल्डिंग टॉपिक आहे. तर ह्या होल्डिंग कंपनीचे जे कर्मचारी आहेत, जे पर्मनंट आहेत आणि जे पूर्णवेळ आहेत, अशांनाच ह्या कंपनीचे भाग दिले जातात. कंपनीने कर्मचारी भाग विकल्प योजना लागू केली असेल, तर तिच्यामध्ये विशेष ठराव पास करून कंपनी बदल करू शकते. मात्र विशेष ठरावाची सभेची जी सूचना असेल, तिच्यामध्ये संबंधित बदलाची माहिती असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केल्यापासून त्यांनी 1 वर्षाच्या आत विकल्प स्वीकारणे अगर नाकारणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी ही मुदत फार महत्त्वाची आहे, की 1 वर्षाच्या आत या कंपनीने काय केले कंपनीतील कर्मचाऱ्यांनी काय केले पाहिजेत? तर हे भाग काय केले पाहिजेत? स्वीकारले पाहिजेत. जास्त काळ कंपनी वाट बघत नाही. जर कर्मचाऱ्यांनी घेतले नाहीत, तर ते भाग इतरांसाठी काय होतात? विक्रीसाठी खुले होतात. म्हणून कर्मचारी भाग विकल्प योजना लागू केल्यापासून त्यांनी 1 वर्षाच्या आत हे भाग विकल्प म्हणजे ऑप्शन हो किंवा नाही. तर भाग विकल्प योजना काढल्यापासून 1 वर्षाच्या आत त्या कर्मचाऱ्यांनी ते भाग काय केले पाहिजेत? खरेदी केले पाहिजेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केल्यानंतर व त्यांनी भागावर काही पैसे भरले असतील, तर विशिष्ट कालावधीत भाग खरेदी केले नसतील, तर भागधारकांची भरलेली रक्कम जप्त करण्याचा कंपनीला अधिकार आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याने ₹100 आहेत आणि ₹50 भरून भाग खरेदी करायची तयारी दर्शवली. पण उरलेले ₹50 दिले नाहीत आणि भागही खरेदी केला नाही. तर मात्र कंपनी ती भरलेली ₹50 काय करू शकते? जप्त करू शकते. मात्र कर्मचाऱ्यांनी योग्य कारणे दिली, तर सदर रक्कम परत केली जाईल. पण जर कर्मचाऱ्यांनी एखाद्या खूपच अडचणीचं कारण त्याचं सांगितलं, ते कारण जर योग्य वाटलं कंपनीला, तर मात्र कंपनी ते भाग किंवा त्या भागावरची रक्कम त्या कर्मचाऱ्याला काय करू शकते? परत करू शकते. तर हे झालं कर्मचारी भाग विकल्प योजना, ESOS, एम्प्लॉई स्टॉक एक्सचेंज स्कीम असं त्याला म्हटलं जातं. आता नंतरचं पाहणार आहोत आपण, ते म्हणजे स्वेट सामान्य भाग. तर स्वेट सामान्य भाग ही संकल्पना सुद्धा वेगळी आहे. कदाचित ही संकल्पना तुम्हाला यापूर्वी कुठेही गेलेली नसेल. तर स्वीट आणि स्वेट यामधला बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना फरक लक्षात येत नाही. स्वीट म्हणजे गोड आणि स्वेट म्हणजे घाम. घाम याने कष्ट, कष्ट याने कार्यक्षमता. या अर्थाने इथं हा स्वेट हा शब्द वापरलेला आहे. तर स्वेट सामान्य भाग म्हणजे काय? तर ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. स्वेट सामान्य भाग ही 2000 मध्ये आलेली संकल्पना आहे. नवीन आलेली संकल्पना आहे आणि कलम 54 नुसार
एखाद्या कंपनीला अशा प्रकारचे स्वेट सामान्य भाग विकता येतात. तर स्वेट सामान्य भाग म्हणजे काय? तर स्वेट मी आता सांगितलं, स्वेट या शब्दाचा अर्थ आहे घाम, कष्ट किंवा अतिशय कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कार्यक्षमता. तर त्याचा अर्थ आता आपण पाहूया. जेव्हा कर्मचारी किंवा संचालक कंपनीसाठी आपलेपणाच्या भावनातून काम करतात, तेव्हा ते चांगले होते. जर त्यांना चांगल्या कामाबद्दल प्रेरणा दिली, तर ते अधिक मन लावून काम करतात. म्हणजे या स्वेट सामान्य भागामागे कर्मचाऱ्यांना काय असते? प्रेरणा असते. तर ते अधिक मन लावून काम करतात. कर्मचाऱ्यांनी किंवा संचालकांना कंपनीचे भाग देऊन त्यांना प्रेरित करता येते. भाग मिळाल्यामुळे त्यांना व्यवस्थापनात सहभागी झाल्याचे समाधान मिळते. तर जे चांगल्या प्रकारे काम करतात, जे कंपनीच्या आपलेपणातून काम करतात, अशा कर्मचाऱ्यांना उदाहरणार्थ आपण पाहतो पहा, की गौरवण्यात येतं. एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं, तर त्याचा गौरव केला जातो. त्याला काही वेळेला त्याचे हार, तुरे देऊन सत्कार केला जातो किंवा काही वेळेला त्याला बक्षीस दिलं जातं रोख स्वरूपाचं. तर या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिल्या जातात. तुम्ही त्या BMमध्ये किंवा बिझनेस मॅनेजरमध्ये कर्मचाऱ्यांना देणाऱ्या वेगवेगळ्या ज्या प्रेरणा असतात, त्याला आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा असं म्हटलं जातं. तर काही कंपन्यांमध्ये रोख बक्षीस दिलं जातं, काही कंपन्यांमध्ये सत्कार केले जातात, काही कंपन्यांमध्ये ट्रॉफीज दिल्या जातात. तर काही कंपन्यांमध्ये त्या कर्मचाऱ्यांना भाग दिले जातात. तर असे जे चांगल्या कामाबद्दल त्या कर्मचाऱ्यांना जे भाग दिले जातात, त्या भागांना स्वेट सामान्य भाग असे म्हणतात. तर कर्मचारी संचालक कामाशी अधिक बांधील होतात. याचा आणखी एक फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांची नवीन व अनोळखी कंपनीमध्ये येऊ शकतात आणि आपले ज्ञान, बौद्धिक चातुर्य देऊ शकतात. अशी प्रेरणा जर त्यांना दिली नाही, तर कर्मचारी संचालक नामांकित आणि जुनी कंपनी सोडण्यास तयार होत नाहीत. म्हणजे जर अशी त्यांना प्रेरणा दिली, तर ते कधीच आपली कंपनी सोडून जात नाहीत. आपल्या आपल्या कामाचा इथे गौरव होतोय, आपल्याला प्रेरणा दिली जाते, असं जर कर्मचाऱ्यांना वाटलं, तर ते त्या कंपनीशी चांगल्या प्रकारे काय राहतात? बांधील राहतात. आणि हे सर्व लक्षात घेऊन संचालकांना कमी किमतीचे भाग देणे हा आधुनिक प्रवाह पुढे आलेला आहे. 31 ऑक्टोबर 1998 पासून कर्मचाऱ्यांना आणि संचालकांना श्वेत सामान्य भाग विक्रीस काढण्याची काय करण्यात आलेली आहे? तरतूद करण्यात आलेली आहे. तर कधीपासून ही लागू झालेली आहे? तर 31 ऑक्टोबर 1998 पासून अशा प्रकारे चांगल्या कामाचा मोबदला म्हणून श्वेत सामान्य भाग द्यावेत, ही संकल्पना काय झालेली आहे? पुढे आलेली आहे आणि कायद्यात त्यामध्ये काय करण्यात आलेली आहे? तरतूद करण्यात आलेली आहेत. थोडक्यात कठोर श्रमाबद्दल काय म्हणूया त्याला आपण? कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या अधिकाऱ्यांना जे कठोर परिश्रम करतात किंवा जे चांगले काम करतात, त्या बदल्यात जे भाग दिले जातात किंवा जे सूट देऊन किंवा कमी किमतीला भाग दिले जातात, त्यांना काय म्हटलं जातं? स्वेट सामान्य भाग असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येईल, की कंपनी ज्यावेळेला आपल्या भागधारकांना चांगल्या कामाचा मोबदला म्हणून जे भाग देते, त्या भागांना स्वेट सामान्य भाग असे म्हटले जाते. तर हे जे स्वेट सामान्य भाग आहेत, तर ते कशाबद्दल दिले जातात? तर ते आपल्या लक्षामध्ये येईल, की कठोर परिश्रम आणि त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्य यासाठी इथं मी हे केलेलं आहे, की कठोर परिश्रमाबद्दल हे भाग देण्यात येत असल्यामुळे त्यांना स्वेट सामान्य भाग असे म्हणतात. तर एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलंय, कष्ट घेऊन काम केलेलं आहे, अशा कर्मचाऱ्यांना हे स्वेट सामान्य भाग दिले जातात. सेबीने आपल्या कर्मचाऱ्यांना, संचालकांना कमी किमतीने भाग देण्याबद्दल मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. आता हे स्वेट सामान्य भाग कसे द्यायचे याबाबत सेबीने काय केलेले आहेत? काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत त्या आता आपण पाहूया, की स्वेट सामान्य भागाबाबत काय तरतुदी आहेत. त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे स्वेट सामान्य भाग म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सूट देऊन किंवा रोख रकमेशिवाय इतर मोबदल्यात विक्रीस काढलेले भाग असतात. आता स्वेट सामान्य भागाच्या बाबतीत कसं आहे, की कमी किमतीला दिले जातात किंवा काही वेळेला बक्षीस म्हणजे रोख रक्कम न घेता सुद्धा बक्षीस म्हणून दिले जातात. तर दोन्ही पद्धतीने हे स्वेट सामान्य भाग देता येतात. रोख रकमेशिवाय इतर मोबदला आपले तांत्रिक कौशल्य पुरवल्याबद्दल किंवा बौद्धिक मालमत्ता हक्काबद्दल असू शकतो. असा हक्क पेटंट अथवा कॉपीराइट किंवा तत्सम स्वरूपात असू शकतो. तर रोख रक्कम न घेता त्यांना एक बौद्धिक मालमत्ता म्हणून किंवा पेटंट म्हणून
किंवा कॉपीराइट म्हणून अशा प्रकारचे भाग दिले जातात. जे सामान्य भाग विक्रीस काढलेले असतात त्याच प्रकारचे भाग स्वेट सामान्य भाग म्हणून दिले जातात. म्हणजे जे इतर वेळेला किंवा भाग भांडवल गोळा करण्यासाठी जे इक्विटी शेअर्स काढले जातात, तर तशाच प्रकारचे जे सामान्य भाग असतात, ते सामान्य भाग स्वेट सामान्य भाग म्हणून काय केले जातात? विक्रीस काढले जातात. स्वेट सामान्य भागाच्या विक्रीचा ठराव कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव म्हणून मंजूर झाला असला पाहिजे. तर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष ठराव पास करून अशा प्रकारचे स्वेट सामान्य भाग विक्रीस काढता येतात. या ठरावामध्ये विक्रीस काढलेल्या स्वेट सामान्य भागांची संख्या, बाजारातील किंमत, मोबदला ठरलेला असतो. संचालकांचे प्रकार आणि कर्मचारी इत्यादींचा उल्लेख त्यामध्ये असतो. कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचा दाखला मिळाल्यानंतर एका स्वेट सामान्य भाग विक्रीस काढता येतील. म्हणजे व्यवसाय प्रारंभ मिळाल्यानंतरच स्वेट सामान्य भाग विक्रीस काढता येतात. जर कंपनीमध्ये भागबाजारामध्ये नोंद झालेली असेल, तर स्वेट सामान्य भाग सेबीच्या नियमानुसार विकावेत व कंपनीची भागबाजारात नोंदणी झाली नसेल, तर स्वेट सामान्य भाग केंद्र सरकार मार्गदर्शक सूचनेनुसार विक्रीस काढावेत. म्हणजे नोंद झालेली असेल तर भागबाजारात, नोंद झाली नसेल तर सरकारी मार्गदर्शनानुसार हे भाग विक्रीस काढले जातात. भारतीय कंपनीची दुय्यम कंपनी जर असेल व तिची नोंदणी जर भारताबाहेर झाली असेल, तर भारतीय कर्मचाऱ्यांना स्वेट सामान्य भाग विक्रीस काढू शकते. म्हणजे तिची कंपनीची नोंदणी जर भारताबाहेर झालेली असेल, पण दुय्यम कंपनी जर तिची भारतात असेल, तर अशा भारतातील कर्मचाऱ्यांना असे भाग विक्रीस काढता येतात. स्वेट सामान्य भागाच्या विक्रीचे नियम, मर्यादा, नियंत्रण, हक्क इत्यादी सामान्य भागांच्या विक्रीप्रमाणेच असतील. म्हणजे जे इतर वेळेला सामान्य भाग विक्रीस काढले जातात, त्याचप्रमाणे तेच नियम या स्वेट सामान्य भागाच्या विक्रीला सुद्धा काय होतात? लागू होतात. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत किंवा कमी दराने जर भागांची विक्री केली असेल, तर आयकर कायद्याच्या कलम 12 नुसार त्यांना सवलत किंवा लाभ देता येणार नाही. जर कंपनीने जर कर्मचाऱ्यांना मोफत किंवा कमी दराने शेअर्स काढले असतील, तर मात्र करातून त्याला सवलत मिळत नाही. परंतु कर्मचाऱ्यांनी जर अशी भाग विक्री केली असेल, तर त्याने भांडवली कर दिला पाहिजे. पण जर कर्मचाऱ्यांनी भाग विक्री करून त्याच्यावरती जर नफा मिळवला असेल, तर मात्र त्याला कॅपिटल ड्यूज जे असतात ते द्यावे लागतात. तर अशा पद्धतीने आज आपण कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय आणि स्वेट म्हणजे हक्क भाग आज आपण पाहिलं. हक्क भागानंतर बोनस भाग म्हणजे काय पाहिलं. बोनस भागानंतर कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय पाहिलं, की जी कर्मचाऱ्यांना ऑप्शन स्कीम आहे, भाग खरेदी करावेत किंवा करू नयेत. फक्त त्यामध्ये रक्कम घेतली जाते. आणि चौथा भाग आपण आज पाहिला तो म्हणजे स्वेट सामान्य भाग. जे चांगल्या कामाबद्दल बक्षीस म्हणून किंवा मोबदला म्हणून जे भाग दिले जातात त्यांना स्वेट सामान्य भाग असे म्हणतात. आणि त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत त्या आज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या पुढचा भाग जो आहे तो भागांची पुनर्खरेदी तो आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहूया. थँक यू.